संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। ठाणे रायगड जिल्हा परिषदेच्या पीएमश्री शाळा वहाळ इथं प्रवेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता 4थीतील विद्यार्थिनी यशस्वी मिटू घुले हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आत्मविश्वासपूर्ण मुलाखत घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले। शिक्षिका साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीनं मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाल्याचं नमूद केले। मुलाखतीच्या शेवटी यशस्वीच्या प्रश्नांना उत्तर देताना आज घेतलेली तुझी ही मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील असं मुख्यमंत्री म्हणत तिचं कौतुक केले। या प्रसंगाला उपस्थित विद्यार्थी, पालक आणि अधिकारी भारावून गेले। मुख्य संपादक यादवराव सावंत। या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून मी इथपर्यंत आलो। आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कामात आव्हान असतातच। जेव्हा तुम्ही समाजाकरता काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते। व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडीअडचणी येतात, पण आपल्यासमोर किती मोठे मोठे आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली। त्यांना स्वराज्याची स्थापना करताना मुघलांशी लढावं लागलं, काही प्रमाणात स्वकीयांशी लढावं लागलं, पण त्यांनी त्या आव्हानाचा सामना करून व्यवस्था उभी केली। आपल्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे की ज्यांनी व्यवस्थेच्या विरुद्ध इतकी मोठी लढाई उभी केली आणि मानवतेचा धर्म हा आपल्याला शिकवला आणि समतेचं राज्य हे संविधानात तयार केलं। त्यामुळे कुठेही आपण जेव्हा व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळी त्याच्याशी संघर्ष करावा लागतो, पण चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो। असे खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील तू घेतलेली मुलाखत। मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं मी उद्घाटन केलं की इंटरॅक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला उपश्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो। त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येते। मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत आणि जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतले आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने त्या डिजिटल लॅबमध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं आहे।